कोयना धरणातून विसर्ग सुरू, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढीची शक्यता, सांगली मिरजेला सतर्कतेचा इशारा। कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून सध्या 5079 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे 1 युनिट सुरू असून त्याद्वारे 1050 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कोयना नदीमध्ये एकूण 6129 क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे। दरम्यान कोयना धरणासह वारणा चांदोली धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। यामुळे सांगली आणि मिरज परिसरातील कृष्णा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे। नदीपात्रात किंवा पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, तसेच आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतरासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे। पुढील काही तासात पावसाचा जोर आणि धरणांमधील विसर्ग यानुसार नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे।